नमस्कार, स्वागत आहे आपलं शीर्षक कॉर्नरमध्ये। जशी शाळेच्या बाहेर समोसापुरी भेटते अगदी तशी समोसापुरी आपण आज घरी बनवणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। रवा व्यवस्थित असं चाळून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि त्याचबरोबर 2 मोठे चमचे अगदी कडकडीत केलेलं गरम तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे। आता हे तेल आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी क्रम्बली टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं सोड्याचा वापर करू शकता, त्यामुळे पण अगदी मस्त टमटमीत अशी पुरी फुगली जाते। परंतु आपण आज इथं सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही। तर इथं मी कोमट पाणी घेतलेलं आहे आणि कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तर बघा, पीठ मळून झालेलं आहे। जास्त दाटसर किंवा जास्त सैलसर ठेवायचं नाही। रवा आहे त्यामुळे रव्यामध्ये पाणी जास्त शोषलं जातं, त्यामुळे थोडंसं या पद्धतीने मऊ असं मळून घ्यायचं आहे। आता आपण झाकून ठेवूया आणि पीठ मुरेपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया। तर इथं मी 1 चमचाभर चाट मसाला आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेले आहे। त्याचबरोबर चिमूटभर मीठ घेतलेलं आहे। आपण मीठ अगोदर पण टाकलेलं आहे, त्यामुळे अगदी थोडंसं इथं मसाल्यापुरतं मीठ घेतलेलं आहे। तुम्ही इथं काळं मीठ त्याचबरोबर आमचूर पावडरचा पण वापर करू शकता। आता इथं जवळजवळ 25 मिनिटं झाले असतील। आपलं पीठ हे व्यवस्थित असं भिजलेलं आहे। आता आपण चांगलं मळून घ्यायचं आहे आणि ह्याची आपण एक मोठी चपाती करून त्याचे त्रिकोणी समोसे तयार करून घेणार आहे। तर तुम्ही ह्याचे जर तुम्ही पोळपाटावर बनवणार असाल तर 2 ते 3 गोळे करून मग तुम्ही त्याची चपाती लाटून घ्या। परंतु इथं रोलिंग बोर्ड माझा मोठा आहे, त्यामुळे मी एकच गोळा तयार करून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित असा लाटून घेते, त्यामुळे जास्त टाईम लागणार नाही। तर बघा, हे या पद्धतीने अगदी मोठी अशी ही आपली चपाती लाटून झालेली आहे। पाहू शकताय अगदी मस्त अशी ही चपाती लाटून झालेली आहे। जास्त जाड ठेवायची नाही किंवा जास्त पातळ पण नाही। आत्ता आपण याला चौकोनी कट करून घेऊया, कारण आपल्याला याच्या स्ट्रिप बनवायच्या आहेत, त्यामुळे या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। साईज तुम्ही थोडी मोठीच ठेवा, कारण आपण थोडेसे साईजने मोठे समोसापुरी बनवणार आहे। आता कट करताना आपल्याला या पद्धतीने कट करायचं आहे। तर सुरुवातीचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत। तर अगदी मस्त असे हे त्रिकोण तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकताय। आता आपण हे तळून घेऊया। तर तळण्यासाठी तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता तेलामध्ये जेवढ्या पुऱ्या बसतील एकसाथ तेवढा आपण इथं टाकून घेणार आहे। इथं आपल्याला सुरुवातीला फुगवण्यासाठी पुरीला झाऱ्या वगैरे लावायची गरज नाही, तर त्या आपोआपच फुलल्या जातात। तर बघा, 1-2 मिनिटानंतर आपल्याला पुरी ही पलटून घ्यायची आहे, कारण पुरी तळण्यासाठी थोडा जास्त टाईम लागतो, त्यामुळे लगेचच हलवायचं नाही। तर इथं जवळजवळ 5 ते 6 मिनिटानंतर बघा, आपली मस्त अशी ही पुरी तळून तयार झालेली आहे। आता आपण काढून घेऊया आणि पुरी टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपण सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर मी बाकीच्या सर्व पुऱ्या याच पद्धतीने तळून घेते। अगदी मस्त अशा ह्या पुऱ्या तयार होतात। तर तुम्ही पाहू शकताय, रवा असल्यामुळे जास्त पण एकदम ब्राऊन करायचं नाही। तर या पद्धतीने हे आपले समोसापुरी तयार झालेले आहे। अगदी टमटमीत अशी फुगलेली आहे। आपण इथं सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही, तरी पण मस्त अशा ह्या पुऱ्या फुगलेल्या आहेत। आता आपण जो मसाला तयार करून घेतला होता सुरुवातीला, तो टाकून घ्यायचा आहे। तर तुम्ही चमच्याने टाकू शकता किंवा मग हाताने स्प्रिंकल करून घ्यायचा आहे। हाताने व्यवस्थित असा स्प्रिंकल केला जातो, त्यामुळे मी इथं हाताने टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्याच्यानुसार तुम्ही इथं मसाला हा टाकून घ्यायचा आहे। तर बघा, अगदी मस्त असं हे समोसापुरी तयार झालेली आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।